देखील चांगली केली। आज मात्र वेगळे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी नक्कीच ही लढत आहे। तर पाहत रहा, ऐकत रहा युवा चषक 2022। ओव्हर टू कॉम्बॉक्स। तर आपण पाहतोय सार्थक एक्स्ट्रा खेळाडू म्हणून आपल्याशी जोडले जात आहेत। सार्थक गरत सरावली गावाहून। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साहिल राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत। सातपाडी संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। या ठिकाणी एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्यायचा आहे लगेचच। चेंडू पडण्याच्या आत मात्र आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी येणं खूप गरजेचं असेल। यस आलेला आहे, धन्यवाद। तर नक्कीच सामन्याला सुरुवात तोपर्यंत आपण प्रेमित राऊत यांच्याकडे जाऊया। प्रेमित राऊत आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची मॅन ऑफ द मॅच विशाल घरत आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या शुभ हस्ते मात्र प्रेमितला या ठिकाणी जी ट्रॉफी आहे ऑन स्क्रीन वर आपण पाहतील। यस आपण पाहतोय प्रेमित मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि जितेश चंद्रकांत पाटील यांच्याकडून जे 3 षटकार मारले त्याच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं येताना आणि ते समर्पित केले जात आहेत प्रेमितला। विशाल घरत आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये एक चांगली टुर्नामेंट आयोजन केले। तर जाऊया आता मात्र सामन्याच्या दिशेने। ज्या पद्धतीने पहिला सुरुवात केली सरावली संघाने पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर काय तर दीपेशने मारलाय चौकार। जबरदस्त सुरुवात पुण्याच्या एकदा। आता मात्र हा चेंडू थोडासा खाली राहिला जातोय। यावर नक्कीच जर पाहिलं तर चेंडू आणि फळीचा संपर्क नीटसा झाला नाही। नक्कीच तदनंतर यस आपण पाहतोय डाट चेंडू येताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवधूत आपण पाहतोय। देखील सॉफ्ट हँड करून काढलाय कव्हर रिजन मध्ये। शॉर्ट कव्हर रिजन मध्ये मात्र तैनात होताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी। सिंगलला मात्र या ठिकाणी भराव देताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक धावनी धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत। 5 धावा आपण पाहिलं जात आहे। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश आणि दीपेश ही जोडी आहे सरावली संघाकडून। ज्या अर्थी पाहिलं तर जितेशचा विचार केला यंगस्टर आहे, पहिला चेंडू फेस करेल। 3 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत दीपेश। खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, सिंगल रन्स तर कंप्लीट केली। ज्या पद्धतीने पाहिलं खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटचा थोडासा जर पाहिला तर स्ट्रो त्याला लागला गेला आणि तदनंतर सिंगल रन्स कंप्लीट करताना 4 चेंडूचा खेळ झालाय। धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा। आज मात्र सातपाडी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। एका बाजूला सरावली संघ आहे, दोन्ही संघ तुल्यवान संघ। ज्या पद्धतीने पाहिलं तर दिवेश कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला हा चेंडू चांगला आहे नक्कीच। आणि तदनंतर पाहिला तर यष्ट्याला चाटून घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला। दीपेश याचा विकेट येताना एक मोठा गडी बाद होईल। इन्फॉर्म फलंदाज आहे दीपेश। ज्या पद्धतीने अनेक सामने त्यांनी जिंकवले आहेत, आज मात्र थोडासा नाराज होईल। पहिल्या चेंडूवर चौकार मारली होती दीपेश यांनी आणि तदनंतर पाहिला तर एकूण चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू आणि 5 धावा जमून तंबूच्या आश्रयाला परतला जातोय। नाराज आहे स्वतःवर। देखो मेरा दिल दीवाना बोले 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 बोले
युवा चषक 2022 सर्व प्रेक्षक वर्गांचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतोय। आजचा आपण पाहिला तर चौथा दिवस आपण पाहतोय, उद्या मात्र ग्रँड फिनाले असणार आहे। एक जर पाहिलं तर 8 संघ बलाढ्य असणार आहेत आणि त्या 8 संघामध्ये जर पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू हे 3 प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आयोजकांकडून जर पाहिली तर पूर्णपणे या स्पर्धेची आखणी जर पाहिली तर केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर 8 संघाला टी शर्ट मात्र पुरवण्यात येतील। व्हाईट ट्रॅक मात्र कंपल्सरी असेल उद्याच्या दिवसामध्ये, हे प्रत्येकाने जाणून घ्यायचं आहे। यस सचिन दादा देखील चेंडू जर पाहिला तर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि हलक्या हाताने कट करून सिंगल रन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय। षटक जर पाहिला तर या ठिकाणी एक षटक कंप्लीट होताना पाहायला मिळतोय। धावसंख्या स्कोर वर लागली जाते ती म्हणजे 7 1 गडीच्या मोबदल्यात। जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन, जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन। जाए 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 एक बार जो जाए जवानी प्रेरणा आए, जवानी प्रेरणा आए। तर नक्कीच टाइमाचं बंधन आहे, लक्षात असू द्या। 9:17 आपला पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर पाहिलं तर सुरेख 30 मिनिटाचा अवधी आहे। क्षेत्ररक्षण करणाऱ्या फलंदाजाकडे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे आपण पाहतोय। आतापर्यंत चांगलं या ठिकाणी फलंदाजी होत होती। ज्या पद्धतीने पाहिलं तर दीपेश आला होता, सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर कुठेतरी दीपेशचं विकेट गेला आणि आता मात्र पाहतोय आपण 1 षटकामध्ये 7 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये। नवीन फलंदाज जर पाहिला तर आदिल आपल्याला पाहायला मिळतंय। आदिलचा पहिला चेंडू लेफ्ट आर्म सुरेख मात्र फिरकी या ठिकाणी दाखवत असताना जबरदस्त चेंडूला मात्र वळवलं जात आहे। बंटी जर पाहिलं तर या ठिकाणी थोडस चुकले जात आहेत। पहा, खूप चांगला चेंडू मात्र वळवला गेला। ज्या पद्धतीने चेंडूवर बोटं फिरवली होती आदित्याने आणि हे नक्कीच त्याच्याकडे कला आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आतापर्यंत जर पाहिलं तर। देखील चेंडू पुन्हा एकदा स्लोवर रित्या फिरवला जातोय। चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न होता, उंचावर मारण्याचा प्रयत्न बंटी नक्कीच चुकले जात आहेत, पूर्णपणे नजर ठेवत नाही चेंडूवर। येणाऱ्या चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना कुठेतरी चुकले जाताना धावसंख्या स्थिरावली जाते ती म्हणजे 7 या आकड्यावर। 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकले जात आहेत। आदिलच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज म्हणून आदित्यला पाहिलं जात आहे सत्ताडी संघाकडून। पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत। थोडस प्रेशर क्रिएट करतोय आपल्या स्वतःवर, कारण की जर आपली बॅट लागत नसेल तर समोरील स्ट्रायकरला मात्र सिंगल रन्स काढून देणे ही भावना असते। मात्र या ठिकाणी पाहिलं तर चिन्मय थोडासा प्रयत्न करतोय की मी देखील प्रयत्न करीन मोठा फटका मारण्याचे, त्या नादामध्ये चुकले जात आहेत। देखील पाहिलं तर आता मात्र चौथा चेंडू डॉट येईल, जबरदस्त। या ठिकाणी जर पाहिलं तर 4 चेंडू डॉट फेकतोय आदिल, काय जबरदस्त गोलंदाजी आहे। पहा, पूर्णपणे कट केला जातोय चेंडूला। आता मात्र कानमंत्र दिलं जाईल। बंटी ज्या पद्धतीने 4 चेंडू डॉट फेकल्यात, जितेश आला होता सरळ, मात्र बघूया हा 5वा चेंडू असेल आदिलच्या हातामधून। चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का? यस, एका हाताने प्रयत्न केला होता, चेंडू मात्र जातोय। ज्या पद्धतीने पाहिलं तर कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम होता, मात्र त्या चेंडूवर 2 धावा नक्कीच लगावल्या जातील। 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 9 धावा आपल्याला पाहायला मिळते 1 गडीच्या मोबदल्यात।
प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी. पहा सुरेख मात्र प्रयत्न होता. शेवटचे चेंडू असेल षटकातील. दुसरे षटक मार्गस्थ आहे. हा देखील फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठलीही चूक करणार नाही आणि त्या ठिकाणी पाहिलं तर गडी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित यांनी सुरेख मात्र शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि त्यानंतर पाहिलं तर बंटी माघारी परतला जातोय. या ठिकाणी पाहिलं तर सरावली संघाच्या 2 गडी बाद झाले आहेत. 9 धावा स्कोरबोर्ड लागले जात आहे. थोडीशी दुविधा परिस्थिती सरावली संघाची आपल्याला पाहायला मिळते. यस डीजे दोन षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जितेश आणि अंकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फ्रेंड्स सरावली थोडंसं बॅकफुटला आलाय. 2 षटकांमध्ये 4.50 ची सरासरी आपण मेंटेन करत असताना युवा चषक उमरोळी 2022 आपण अनुभवतायत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. मोस्ट 50चा विचार केला तर 7 अर्धशतक पॉवरफुल लगावले गेलेत आतापर्यंत. आपण पाहतो या सिरीज मध्ये, या स्पर्धेमध्ये. अप्रतिम चेंडू सुंदर होता. यावेळेला मात्र स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. बॅकफुट पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 10 धावा अभिमन्यू सातपाटी हा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला फ्रेंड्स सरावली हा संघ आपण पाहू शकाल. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय वाखाणण्याजोगे. प्रत्येकाच्या आज नसामध्ये रक्तामध्ये भिनलेलं हे क्रिकेट आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक होता मात्र सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला हिमकांत भोईर चपाती या नावाने जास्तीत जास्त याला पसंती मिळाले आणि खूप वर्षांचा दांडगा अनुभव राहिलाय या खेळाडूच्या पाठीशी. आपण पाहतो अनुभवाचं गाठोड मनीषांना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 11, लॉस ऑफ 2 विकेट, 11 धावा 2 गडी बाद. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर त्या वेगाने चेंडू निघून गेला. जरा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला मॉडर्न शिरगाव आणि अक्करपट्टी हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला जलीश शेख तर एका साईडला आपण पाहणार आहोत प्रेमित राऊत. 11 धावा 2 गडी बाद 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पंचांकडे जरूर दाद मागितली गेली होती. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली गेले. खूप चांगली गोलंदाजाचं मी कौतुक करेन. या गोलंदाजाने आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली. अवधूत 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या 11 धावा 2 गडी बाद 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय देखणं असं आयोजन. खूप चांगली संकल्पना घेऊन आलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. युवा चषक उमरोळी 2022 आणि 2022च्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तब्बल जर आपण विचार केला तर 34 संघ खेळलेत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. हिमकांत पुढे सरसावतोय. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. गली रिझन मध्ये. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 3. 11 लॉस ऑफ 3 विकेट गॉन. क्लासिक प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड जे आपण पाहू शकता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय महेशजी पाटील, विनोदजी पुजारी, दीपेश पाटील, मंगेश सीतप आणि गौरव पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान
ही संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं शब्द सुमनांनी प्रथमतः युवा चषक उमरोळी 2022 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेला मात्र ऑफसाईडला जरूर खेळला गेलाय क्षेत्ररक्षक. थोडासा मात्र यावेळेला आपण पाहू शकाल फंबल झाला आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत फ्रेंड्स सरावली संघ मात्र 4च्या ॲव्हरेजने खेळतोय. प्रति षटकामागे 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा 3 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक. चला नो मीटिंग नो टाइम. या पण जाऊया बंटी डीजे ऑपरेटरकडे. षटक क्रमांक 4 घेऊन येईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या तन्मय आम्हाला दर्शवत आहेत. यावेळेला एकंदरीत 12 धावा 3 षटकांचा खेळ झालाय. सुंदर कॉन्ट्रीब्युशन केलं गेलंय ते गोलंदाजाने आदिल आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. दिवेश मात्र कोणती चुकी करणार नाहीये. एक हर हुन्नरी आणि हरपन मौला खेळाडू. छोटा पॅक बडा धमाका. गुड कॅच. फलंदाज बाद. विकेट नंबर 4 गॉन. धावसंख्या 12 लॉस ऑफ 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा 4 गडी बाद 3.1 चेंडूचा खेळ झाला. आदिल 2 सफलता प्राप्त करतोय. गुड बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना आपण पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी. अभिमन्यू सातपाडी संघाने पूर्णपणे चांगली रणनीती यावेळेला आखली गेले. खोलवर चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. पुढे सरसावतो क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 रन्स 13 धावा. फ्रेंड्स सरावली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना सातपाडी संघ भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव घेऊन पणासपणा लावून खेळत असताना या क्रिकेटच्या मैदानात हेमकांत भोईर आणि त्याच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. एक मोठं नाव आहे सातपाडी गावाचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रतिम एका साईडला फ्रेंड्स सरावली संघ थोडासा स्ट्रगल करतोय. संघर्ष कारण खेळाडूंनो संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो. लोक संघर्ष पाहत नाही तर तुमचा रिझल्ट पाहतात, तुमचा निकाल पाहतात. 13 धावा 4 गडीबाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आदिल. चौथा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला वेट अँड वॉच केलं. बॅकफुटला गेला. हेमकांत भोईर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक वैभव पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. धावांची गती फलकावर जाऊन पोच देते. एकंदरीत 14 रन्स 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॅमेरा फक्त एक आहे परंतु कॅमेरामॅन अनुराग चव्हाण खूप चांगल्या प्रकारचं मात्र कॅप्चर करत असताना पाहायला मिळतोय. गुड वर्क अनुराग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक जोखीम यावेळेला घेतली गेली होती आणि आयुष्यात जोखीम कधी कधी पत्करावी लागते. ते क्रिकेटच्या मैदानात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने आदिलची ही खासियत ही स्पेशालिटी पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. फक्त आणि फक्त फ्रेंड्स सरावली संघ 14 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल.
या अगोदर 85 धावाने मात्र विन झाला होता संघ पाहायला मिळाला. साई एकता बिरवाडी हा सुद्धा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 7 हाफ सेंचुरी आतापर्यंत या ठिकाणी लागल्या गेल्यात. आणि ओडीआय मध्ये जर विचार केला तर पहिल्या रँकिंगवर कोण असेल तर 96 अर्धशतक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच्या खालोखाल कुमार संगकारा 93 अर्धशतक पाहायला मिळाले. आणि त्याच्या खालोखाल जॅक स्कॅलिस अप्रतिम 86. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14, 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. चला मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार आणि अक्करपट्टी संघाचा कर्णधार, अक्करपट्टी संघाचा खेळाडू प्रेमित राऊत जर आला असेल तर आपण त्याला सन्मानित करूया मॅन ऑफ द मॅच देऊन. मॅन ऑफ द मॅच स्वीकारलंय. 14 धावा, 4 गडी बाद अशी स्थिती, 4 षटकांचा खेळ झालाय. सातपाडी संघाचा प्रतीक मोरे अपकमिंग यंग टॅलेंट समालोचक आहेत. त्यांच्या गावामध्ये नक्कीच चांगले समालोचन करताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक मोरे खुश आहेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धावांची गती 14, 4 गडी बाद. सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुमित म्हात्रे 14 धावा, 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने सुमित म्हात्रे. काय वेग आहे, जबरदस्त पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने दिवेशच्या हातामध्ये हा चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. स्ट्राईक एंडकडे अंकेशला मात्र हा सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 14 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा लॉंग रनअप, चांगला रिदम, आर्म ऍक्शन अप्रतिम आणि तेवढाच भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल आदिलच्या हातामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलने मात्र प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्टिव्ह पडणार नाहीये, कारण इथे फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा मानस जरूर पाहायला मिळतोय. परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र देत नाहीयेत गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजी. 15 धावा, 4 गडी बाद, 4.2 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करतात फ्रेंड सरावली. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट मोर द विकेट. यावेळेला ऑन साईडला आता कनेक्ट झालाय. जबरदस्त चेंडूला मात्र चैतन्यच्या बॅट मधून पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. जबरदस्त थिरकायला लावणारं हे गाणं श्रवण इंद्रियांपर्यंत एक सुमधुर, महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाजाचा धनी अर्थातच अमोल जाधव ब्लाइंड सिंगर, एक स्पेशल सिंगर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावा, 4 गडी बाद झालेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. चैतन्यच्या बॅटमधून बऱ्याच वेळेनंतर षटकार या ठिकाणी पाहावयास मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. धावांची गती 21, लॉस ऑफ 4 विकेट. अप्रतिम सुंदर चेंडू पाहायला मिळतो. ऍब्सोल्युटली प्लम. कमबॅक केलंय सुमित म्हात्रेने. जबरदस्त वेग पाहायला मिळाला आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतला गेला. 21 या धावसंख्येवर 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. गॉन. नवीन फलंदाज मिस्टर आतिश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावांवर 5 गडी बाद.
अतिश राऊत यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, जसा आला मात्र तसंच परतावं लागेल. या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला सुमित म्हात्रेला मिळते दुसरी सफलता या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 21-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट गॉन. धावा 6 गडी बाद. या सिंगरचं सुद्धा जेवढं कौतुक मात्र आपण पाहतो पूर्ण पालघर जिल्हा म्हणा शहापूर म्हणा अप्रतिम आपण पाहू शकतायत. बाळू सिंगर म्हणून एक मासेमारी ते असा सिंगरचा प्रवास पाहायला मिळाला. म्हणून टॅलेंट तुमचं हे कधी लपत नाही, ते तुम्हाला टॅलेंट दाखवण्यासाठी एक मंच उभारलं जातं आणि त्या मंचावर तुम्हाला टॅलेंट दाखवण्याची संधी प्राप्त होते. 21 धावा 6 गडी बाद झाले. तर सुमित म्हात्रे इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी, काय रिदम आहे गोलंदाजाचं यावेळेला पाहायला मिळतो. पेस अप्रतिम, ऍब्सोल्युटली फॅब्युलस बॉलिंग, एक्सलंट. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले ते 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 21. चला अक्करपट्टी संघाचा कर्णधार आणि मॉडर्न शिरगाव, चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. 21 धावा 6 गडी बाद, 5 षटकांचा खेळ झालाय. अक्करपट्टी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण श्री डीजे आणि विघ्नहर्ता डीजे ऑपरेटर बंटीकडे. अरे भाई सर नाही शेट बोल शेट ओ शेट तुम्ही नादच केलाय ओ शेट तुम्ही नादच केलाय. 21 धावा 6 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. मिस्टर आदित्य यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लो धावसंख्या पाहायला मिळते. 21-6 विकेट. 6 षटकांमध्ये 36 चेंडू असतात. 36 चेंडूमध्ये मॅक्झिमम 55-60 धावा जरी येत आहेत तर एक फायटिंग टोटल म्हणून ओळखली जाते. कारण प्लेन मैदानात तुम्हाला ग्राउंड स्ट्रोक खूप महत्वाची भूमिका असते. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर आदित्य. यावेळेला सुरेख पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळतोय. डिरेक्ट हिट करण्याचा इरादा, मात्र सक्सेस हा चेंडू पाहू शकाल. आणि धावांची गती फलकावर 21 धावा 6 गडी बाद. मॉडर्न शिरगाव संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल. यतीन वजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. धावसंख्या 21, लॉस ऑफ 6 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा आदित्य यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय सेफ झोन मध्ये. तत्पूर्वी 2 धावा मिळतील आणि फ्रेंड्स सरावली संघ जाऊन पोहोचते फलकावर 23 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहा, जेव्हा तुमची स्टार्ट चांगली होते त्यावेळेला एंड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. परंतु तुमची स्टार्टच व्यवस्थित झालेली नाहीये तर डेफिनेटली मिडल ऑर्डरचे फलंदाज यावेळेला संघर्ष करताना पाहायला मिळतील आणि तेच मात्र दृश्य पाहायला मिळतं. आदित्य यावेळेला सुरेख पद्धतीने आपण पाहू शकता चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव डीप बॅक पॉइंटला फेकी येते दिवेशच्या हातामध्ये. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि धावांची गती फलकावर 24. 24 धावा. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शेष. चोवीस धावा 6 गडी बाद. 5.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. मिस्टर आदित्य 3 चेंडूवर 3 धावा आतापर्यंत खर्च करतोय. सुंदर गोलंदाजी, माइंड ब्लोइंग. टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळतोय आणि बॅटची एज इथपर्यंत आवाज झाला होता
आणि यस फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फलंदाज म्हणतात की ग्रिपचा आवाज आहे, परंतु यावेळेला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू द डगआउट, गॉन. चोवीस धावा 7 गडी बाद अशी स्थिती मात्र नाजूक पाहायला मिळते फ्रेंड्स सरावली या संघाची. 5.4 चेंडूचा खेळ झालाय. आदित्य एक मूर्ती लहान कीर्ती महान. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. एक सुद्धा एक्स्ट्रा धाव दिलेली नाहीये, ही महत्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स सरावली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चोवीस धावा फलकावर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. गुड डिलिव्हरी, सूप ऑफ लेंथ लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 वर स्थिर राहते. पहिल्या इनिंग मध्ये एंटरटेनमेंट यावेळेला पाहायला मिळत नाहीये. षटकार चौकारांची बहुचार पाहायला मिळत नाहीये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. कारण आमच्या लाडक्या प्रेक्षकांना काय हवं असतं, षटकार चौकार आणि क्रिकेटमध्ये धमाल, अर्थातच मनोरंजन. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चिप शॉट पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता 3 धावा डेफिनेटली मिळतील आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27 या धावसंख्येवर आणि 28 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. चला मॉडर्न शिरगाव संघाचा कर्णधार या आणि एक्झॅक्टली 30 मिनिटांमध्ये मात्र पहिला डाव या ठिकाणी समाप्तीवर झालाय. 28 धावांचं लक्ष घेऊन उतरतील 2 फलंदाज. अभिमन्यू सातपाडी या संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अवधूतने सुंदर गोलंदाजी केली. 2 षटकं, 5 डॉट, 5चा इकॉनॉमिकल, 2 विकेट्स. तदनंतर जर आपण पाहिलं तर आदिल शेखने 2 षटकं, 4 धावा आणि 9 डॉट आले. काही जबरदस्त गोलंदाजी सुमित आपल्याला पाहायला मिळाला आणि आदित्य अप्रतिम अफलातून गोलंदाजी. 36 चेंडू 28 धावा. डीजे in the mix. माडी भाऊ तुले येई जाई कर बदल कर. माडी भाऊ तुले येई जाई कर बदल कर. माडी भाऊ तुले येई जाई कर बदल कर. माडी भाऊ तुले येई जाई कर बदल चला सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. 2 संघादरम्यान एकीकडे पाहिलं तर मॉडर्न शिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरा संघ जर पाहिला तर अक्करपट्टी. हे दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की या आपण लगेचच टॉस बॉक्स कडे यायचं आहे.
यावेळेला दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्या लगेच 28 धावांचं लक्ष्य घेऊन उतरतील. थँक्यू मानव. प्रदीप गावड हे सुद्धा उपस्थित झालेत. आपण पाहू शकता त्यांचं सुद्धा आगमन. तर सामन्याला सुरुवात होईल. 28 धावांचं लक्ष्य घेऊन उतरतील दोन फलंदाज. यावेळेला आपण पाहतो आक्रमकतेचे सितारे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 36 चेंडू आणि 28 धावा. एक सोपं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली प्रतिस्पर्धी संघाने, अभिमन्यू सातपाडी या संघाने, त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी लागेल. दोन फलंदाज जात आहेत यावेळेला मंद मंद पावलांनी. आपण पाहू शकतायत एका साईडला लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मनीष आपण पाहू शकाल, आणि एका साईडला मिस्टर अभिजित. हे दोन फलंदाज. युवा चषक उमरोळी 2022 आपण पाहतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आदरणीय मितेजी पाटील अर्थातच मिंकी दादा, वैभव पाटील अर्थातच विकी पाटील, तन्मय गरत, अनिकेत गरत, विशाल गरत, रोहन गरत, अजय वझे, सनी गरत, अमोल पाटील, अजित वझे, सुजित कुडू, मयूर गरत, मनीष गावड, विरंजन राऊत. या सर्वांनी जेवढा वेळ मात्र आपल्या परिवाराला दिला नाही, हा एक महिना तो मात्र वेळ मैदानाला दिला, आणि म्हणूनच आज ही सजलेली क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. आणि या क्रीडा नगरीमध्ये आलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक राजे यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 36 चेंडू आणि 28 धावा हे सामन्याचं समीकरण. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. अंकेश विथ द बॅटने तर मात्र चांगला परफॉर्मन्स दिला नाही, परंतु विथ द बॉल नाही काय चांगला परफॉर्मन्स देतील याकडे लक्ष असेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी, ऑल द बेस्ट. यावेळेला पहिला चेंडू आपण पाहतो इनफिल्डच्या वरून. बँक बॅलन्स ऑलरेडी कमी आणि त्यामध्ये उधळण जास्त, मात्र काहीच राहणार नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकार अभिजितच्या बॅट मधून. युवा चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. वेलकम बाउंड्री. चौकार येत असताना यावेळेला कॉन्फिडन्स वाढला असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. एकदा वर्जित केली जाते. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ही सर्वात आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन म्हणून पाहिली जाते. काही गोलंदाजांकडे वेग असतो, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या नादामध्ये ओव्हरपिच चेंडू जास्तीत जास्त पिच होताना पाहायला मिळतात आणि त्या चेंडूला प्रहार केले जातात. परंतु ऑफ्टनच्या बाहेर तुम्ही चेंडू पिच केल्यानंतर त्याचं बेनिफिट 100% मिळतं. धावसंख्या 5. चला मॉडर्न शिरगाव संघ प्लीज लवकरात लवकर या. यावेळेला आलेले आहेत मिस्टर माजिद. ऑन साईडला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. चौकार 4. गुड शॉट. Vaibhav in the या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. चेंडू आहेत तुमच्याकडे 33 आणि 33 चेंडूमध्ये 19 धावा. एकतर्फी सामना यावेळेला मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला मनीषचा हा मात्र फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉंग चेस करावं लागतं. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. जाऊया आपण संतोष पाटील यांच्याकडे. नक्कीच आपण कॉम्बॉक्स मध्ये आल्यात. जितेश चंद्रकांत पाटील आपण पाहतोय. आज टॉस मात्र त्यांच्याकडून केला जाईल. दोन संघादरम्यान दोन्ही संघाला शुभेच्छा मात्र दिल्या जात आहेत आणि टॉस मात्र दाखवला जातोय. चॉईस असेल एका बाजूला 2022, दुसऱ्या बाजूला युवा. अकरपट्टी वर्सेस मॉडर्न शिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येस कॉल असेल मॉडर्न शिरगाव संघाचा. काय कॉल असेल? युवा. युवा कॉल आहे आपण पाहतोय.
येस 2022 म्हणतात अक्करपट्टी संघ. तर काय डिसिजन असेल अक्करपट्टी संघाचं? पहिले बॅटिंग करू. नक्कीच बॅटिंग करू. चांगला मात्र खेळ प्रेमितने केला. आज या विकेट्सवर जर पाहिलं तर काय अनुभव आला तुम्हाला? चांगला विकेट आहे, बॅटिंगसाठी खूप मदतगार आहे. नक्कीच बॅटिंगसाठी मदतगार आहे. जर पाहिलं तर समोरील संघ देखील बलाढ्य संघ आहे. जर पाहिलं तर आपल्या पालघर जिल्ह्यामधला एक चांगला संघ म्हणून मॉडेल शिगाव पाहतोय. त्याच्या विरोधात आज काय रणनीती असेल तुमची? तेच आमचं सेम टार्गेट आहे, 70 ते 80 रन आम्ही बनवणार. आमच्याकडे बॉलर आहेत तसे स्कोअर थांबवू शकतात ते. नक्कीच जाऊया मजिद भाईकडे. मजिद भाई टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्ही बॅटिंग घेतली असती. आता मात्र फिल्डिंग करावी लागेल तुमच्याकडे. जर पाहिलं तर जबरदस्त एक फलंदाज मोरे, पार्थ मोरे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने जबरदस्त फलंदाजी केली. आज मात्र जर पाहिलं तर तुमच्या पुढच्या फेरीमध्ये आणून पोहोचवलंय. आज गेम प्लॅन काय असेल तुमचा? आमचा गेम प्लॅन असं असेल की आम्ही त्यांना 55-60 मध्ये थांबवू, नंतर चेस करायला इझी होईल. कारण इकडे विकेट एकदम मस्त आहे, लाईट पण मस्त आहे आणि जास्त तर बॉल एवढं चांगले आहेत ना, 6-8चे फार चांगले आहेत ते. यामुळे आम्हाला 60 चेस करता येतील. नक्कीच आपण अनुभवलाय. तर या चेंडूचा जर विचार केला तर या चेंडूने 31 धावा देखील दिल्यात 6 षटकामध्ये. आणि आता मात्र पाहिलं तर 116 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाला. हा 6 शिक्षितचा चेंडू आहे. तर नक्कीच तुम्हाला किती धावापर्यंत रोखण्याची इच्छा असेल? आम्ही 55-60 मध्ये थांबवू. नक्कीच दोन्ही संघाला शुभेच्छा देईन. खूप चांगलं या ठिकाणी आपण पाहतोय. पाहत राहा, ऐकत राहा. पुन्हा एकदा युवा चषक 2022 ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावांची गती 19 धावा फलकावर पाहायला मिळतात. समोर जो स्टँड आहे प्रियांशू रेडीमिक्स आणि सनसाई ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन की आपण महिला वर्गांना बसण्यासाठी प्लीज कृपया करून जागा द्यायची आहे. महिला वर्ग त्या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन की आपण थोडीशी जागा करून द्या. त्या स्टँडमध्ये आरक्षित ठेवला गेला आपण महिला वर्गांसाठी. महिला वर्गांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. युवा चषक उमरोळी 2022 मध्ये 23 धावा फलकावर. पुन्हा एकदा जागा बनवली. अभिजितचा हा फटका वीरेंद्र सेवा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवले गेले. थर्ड मॅनला चेंडूला स्टॉप करेपर्यंत मिळतील अभिजितच्या बॅटमधून 2 धावा आणि हळूहळू विजयाच्या दिशेने पावलं उचलत असताना आपण पाहू शकतायत अभिमन्यू सातपाटी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 25 वर जाऊन पोहोचला गेलाय. अवघ्या आता मात्र 3 धावांचं लक्ष्य आपण पाहू शकाल. गोलंदाज अंकेश सरळ बॅटने कळला गेलाय. स्टायलिश फिनिश चौकाराने मात्र या वेळेला फिनिश केला जातोय. टाय फिश आपण पाहू शकलात. आणि अभिजित आणि मनीष नाबाद यावेळेला आपण पाहू शकतायत या धावा चेस करतायत. कॉंग्रॅच्युलेशन अभिमन्यू सातपाटी टीम अँड हार्ड लक फ्रेंड्स सरावली, अतेज राऊत अँड ऑल टीमचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं अभिमन्यू सातपाटी संघाने. मात्र असं म्हणायला हरकत नाहीये की आयोजकांचा वेळ वाचवला आहे. फ्रेंड्स सरावली संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय. आता होणारा सामना मॉडर्न शिरगाव अँड अक्करपट्टी या 2 संघांमध्ये